17 सप्टेंबरला आदरणीय मोदीजी आपले पंतप्रधान महोदयांचा वाढदिवस जन्मदिन आहे आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. तर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा सप्ताह सेवा पंधरवडा आपल्याकडे राबवण्यात येणार आहे आणि त्याच्या बाबतीतला एक शासन निर्णय सुद्धा आता नुकताच काढण्यात आलेला आहे. या सेवा पंधरवड्याला आपल्याकडे 17 तारखेपासून सुरुवात होईल, पण त्या सेवा पंधरवड्यामध्ये जी कामं करायची आहे 3 टप्प्यामध्ये कामं करायची आहेत. त्यातल्या पहिल्या टप्प्याचं कामकाज आज आपल्याकडे सुरू झालेलं आहे. 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर हा त्याचा पहिला टप्पा आहे आणि पहिल्या टप्प्यात आपण शिवरस्ते पाणंद रस्ते या रस्त्यांचं कामकाज करणार आहोत. त्याचं काम आपल्याकडे आजपासून सुरू झालेलं आहे. त्याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो रस्त्यांचा आणि शेतीपर्यंत जाणारे रस्ते आता जागेच्या किमती वाढायला लागल्यापासून रस्ते अडवले जातात किंवा अडथळा निर्माण केला जातो, रस्ते बंद केले जातात आणि शेतकऱ्याला किंवा तुकड्याने खरेदी होतीये. त्यामुळे आता शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण निर्माण होते. गावनकाशावर आपण पाहिलं तर पूर्वापार काही रस्ते आहेत ते अडवले जातात. आता शासनाने असं ठरवलेलं आहे की या सगळ्या रस्त्यांचा आपण मागोवा घ्यायचा. हे सगळे रस्ते रेकॉर्डवर आणायचे. यातले काही रस्ते आपल्या गावनकाशावर आहेत, काही नंतर वहिवाटीत यायला लागले ते गावनकाशावर नाहीये. आता हे सगळे रस्ते आपल्याला एकत्रित आणून त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे. म्हणून आज त्याचा पहिला टप्पा जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये आपण शिवार फेरी सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आमचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, त्यानंतर कोतवाल आणि पोलीस पाटील हे आणि गावचे ग्रामस्थ हे एकत्र पाहणी करतायत. फिरून गावात ही पाहणी केली जाते आणि मग जे रस्ते आता गावनकाशा घेऊन लोक जात आहेत, घेऊन लोक रस्त्यावरती गावात फिरतायत. जे गावनकाशावरती रस्ते आहेत ते रस्ते तर मार्क केलेच जातील, पण त्याच्या पलीकडे जे रस्ते आहेत की जे गावनकाशावर नाहीये, मग ह्याच्यामध्ये तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 अंतर्गत नवीन रस्ते मंजूर केलेले असतील किंवा मामलेदार कोर्ट ऍक्ट सेक्शन 5च्या अंतर्गत खुले केलेले रस्ते असतील किंवा वहिवाटीनं तयार झालेले काही रस्ते असतील, तर हे सगळे रस्ते आज बघितले जातील आणि ते रेकॉर्डवर आणले जातील. गाव नकाशावर असणाऱ्याची वेगळी यादी तयार होईल, गाव नकाशावर नसणाऱ्यांची वेगळी यादी तयार होईल. नंतर त्याचं सीमांकन केलं जाईल. पहिल्या टप्प्यात आपण मंडलातल्या एकाच गावाचं सीमांकन करणार आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्या गावातल्या रस्त्याचं सीमांकन केलं जाईल आणि नंतर हे रस्ते गावनकाशावर आणले जातील. त्या रस्त्यांना क्रमांक दिले जातील. तर असा एक मोठा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे जो पहिल्या टप्प्यात राबवण्यात येईल. त्याच्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे तो सर्वांसाठी घरं याच्या अंतर्गत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीये की शासकीय जमिनींचं आपण घरकुलांसाठी वाटप करतोय. राज्य आणि केंद्र पुरस्कृत घरकुल योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाहीये, भूमिहीन आहेत, अशा लोकांना आपण जागा वाटप आपल्याकडे ऑलरेडी झालेलं आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ही मोहीम राबवली होती. आपल्याकडे गायरांचं वाटप 47 लोकांना आपण केलेलं आहे. वेगवेगळी 5 गावं होती आपली, त्या 5 गावांमध्ये 47 लाभार्थ्यांना आपण वाटप केलंय. आणखी 47 प्लॉट आपल्याकडे शिल्लक आहेत. बीडीओंकडनं प्रस्ताव आल्यानंतर तेही वाटप आपल्याला करता येईल. दुसरा एक त्याच्यातला हा प्रकार आहे की ज्यांची स्वतःची जमीन घेण्याची बक्षिसाने किंवा खरेदीनं घेण्याची तयारी आहे, त्यांना ती तुकडा खरेदी आहे. ती कायद्याने बंदी आहे, पण त्याला एक अधिसूचनेद्वारे मान्यता दिलेली आहे. त्याची पण एक प्रोसिजर आपण तयार केलेली आहे आणि अशी जी तुकडा खरेदी किंवा बक्षीसपत्र करू इच्छिणारी लोक आहेत त्यांना मान्यता दिली जाईल. त्याच्यामध्ये 5-6 डिपार्टमेंट इन्व्हॉल्व्ह आहेत. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली ती सगळ्यांना एक कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे. तो दुसरा टप्पा आहे आणि तिसरा टप्पा जो आहे तो नाविन्यपूर्ण योजनांचा टप्पा आहे. याच्यामध्ये त्या जिल्ह्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार आणि गरजेप्रमाणे नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात असे शासनाचे निर्देश होते. त्याच्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या जिल्ह्यासाठी एक जवळजवळ 12 मुद्दे घेतलेले आहेत की जे आपल्याला नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत काम करायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या फेरफार नोंदी आहेत आमच्या त्याचा मंजुरीची गती वाढवायची आहे. त्याच्यानंतर 17 तारखेला जे चावडी ग्रामसभा आहे तिथे चावडी वाचन सातबाराचं वाचन करायचं आहे. याचा फायदा काय होणार आहे की सातबाराचं प्रत्यक्ष वाचन, प्रत्येक सातबाराचं वाचन केलं जाईल. मग त्याच्यात कोणी मयत खातेदार असतील, अपाक असतील
तर मयत खातेदारांचे वारस आपल्याला रेकॉर्डवर आणता येतील. एकुम्या असतील तर त्या नोंदी आपल्याला सगळ्यांची नावं पोटातल्या लोकांची घेता येतील. अपाक असेल, तो सज्ञान झाला असेल तर त्याची नोंद आपल्याला घेता येईल. अशा वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे ज्याला जिवंत सातबारा म्हणून माननीय मंत्री महोदयांनी, महसूल मंत्री महोदयांनी जी योजना चालू केली, त्याला त्याच्यामुळे आणखीन गती लागू शकेल. हा दुसरा आपला विषय होता. तिसरा, गाव तिथे स्मशानभूमी. म्हणजे आता आपण जे पाहिलं की याच्या आधी जी आमची बैठक होती, की आपल्याकडे 4 गावांमध्ये स्मशानभूमी नाहीये. तर गाव तिथे स्मशानभूमी करण्यासाठी पण आपण या 15 दिवसात प्रयत्न करणार आहे. म्हणून आता आम्ही त्या 4 गावांच्या बैठका सुद्धा घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपली शासकीय जमीन जी आहे, त्या शासकीय जमिनीचं आपल्याला लँड बँक डिजिटायझेशन करायचं आहे. त्याचं ते सुद्धा आपण आता काम आपलं ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे. कारण ज्यावेळी आपण घरकुलांसाठी वाटप करणार होतो, त्यावेळी आपल्याकडे प्रत्येक गावात किती शासकीय जमिनी आहेत, त्या सगळ्याचं आपण एकत्रीकरण करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वेगवेगळे प्रलंबित दाखले वाटप करायचं आहे. याच्याशिवाय अनुकंपा भरतीची काही प्रक्रिया पूर्ण करायची. व्हीजेएनटी परत आपण एक मोठा कॅम्प घेतो आणि व्हीजेएनटी समुदायासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे दाखले, रेशन कार्ड किंवा आधार कार्ड अपडेशन किंवा नवीन आधार कार्ड या सगळ्यासाठीचा एक मोठा कॅम्प आपण 30 तारखेला घेणार आहोत. आणि त्याच्याच जोडीनं आणखीन एक योजना अशी आहे की जे तृतीयपंथी लोक आहेत, ते एकल महिला आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत, त्यांच्या कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा. तर अशा लोकांचा आपण शोध घेतलाय. आपल्याकडे तृतीयपंथींची 33 ची संख्या आहे. त्यांची मतदार यादीमध्ये आपल्या नोंद आहे. बाकीचे लाभ आपण त्यांना या विशेष मोहिमेत देणार आहोत. याच्याशिवाय आपल्याकडे 5 आत्महत्याग्रस्त 12 आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत जे 2005 पासूनचे आहेत. तर त्यांच्या कुटुंबियांना आम्ही भेट घेऊन त्यांना कोणत्या शासकीय योजनांचा लाभ द्यायचा आहे का, त्याचा सुद्धा एक आढावा घेऊन त्यांना या 15 शासकीय योजनांचा लाभ देणार आहोत. याच्याशिवाय ज्या एकल महिला आहेत की ज्यांना कुणीच नाहीये मागे पुढे बघणार, त्यांच्यासाठी सुद्धा याच पद्धतीनं आपण योजनांचा लाभ देणार आहोत. शिवाय आयुष्यमान भारत कार्ड वाटप साठी कॅम्प आपण आयोजित करणार आहोत. आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शासनाने एक 29 ऑगस्टला एक शासन निर्णय काढलेला आहे, ज्याच्यामध्ये अतिक्रमित रस्ते आहेत, लोकांच्या वहिवाटीखालचे पाणंद रस्ते असतील, शिवरस्ते असतील, ह्या अतिक्रमित रस्त्यांच्या त्यांना अतिक्रमण मुक्त करण्याची एक मोहीम आपण हाती घेणार आहोत. आता आपल्याला माहिती असेल की गेल्या काही महिन्यांमध्ये तहसील लेव्हलला तहसीलदार आणि त्यांचे 3 नायब तहसीलदार असं 4 रस्ता केसेस चालवत आहेत. तहसीलदार साहेब आपल्याला त्याची माहिती देतील. खूप मोठ्या प्रमाणावर आपण रस्त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा सगळ्या रस्त्यांचं आपण जिओ टॅगिंग करणार आहे. आम्ही तर ते आजपासूनच करायला सांगितलंय. ज्या ज्या रस्त्यांना आता आपली लोक भेटी देतील तेच त्याचं जिओ टॅगिंग करतील, त्याची गुगल इमेज घेतील आणि यातले अतिक्रमण रस्ते हे निश्चित होतील आणि पुढच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही त्याची अतिक्रमण लोकसहभागातनं अतिक्रमण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा पद्धतीनं ही नाविन्यपूर्ण वेगवेगळी कामं माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्यात राबवणार आहोत. याच्याशिवाय आम्ही तालुका म्हणून काही गोष्टींचा विचार केला. तर तालुका म्हणून काही नाविन्यपूर्ण योजना आम्ही राबवतो आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की तहसीलदार साहेबांकडे जवळजवळ 138 रस्ता केसेस चालू आहेत. त्याच्यावरची 13-14 अपीलं माझ्याकडे चालू आहेत. आणि खूप दीर्घकाळ ही अपीलं किंवा मूळ प्रकरणं चालल्यामुळे तो शेतकरी वंचित राहतो रस्त्याशिवाय आणि त्याची शेती पड राहते. असे 3-3, 4-4, 7-7 वर्ष सुद्धा शेती पड ठेवलेली लोक आज आमच्याकडे येतात. आणि मग त्याच्यातनं खरं तर हा आम्ही मागे एप्रिलमध्येच कॅम्प घेणार होतो, पण काही कारणाने तो राहून गेला. आणि आता आम्ही असे ज्याला रस्ता अदालत असं नाव दिलंय आणि रस्ता अदालत आम्ही आयोजित केलेली. आज तहसीलदार साहेबांकडे पहिली रस्ता अदालत होती. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या प्रमाणावरती लोक तिथे जमलेली आहेत. दुसरा टप्पा त्यांचा 24 तारखेला आहे आणि माझ्याकडच्या अपिलांची लोक अदालत आपण रस्ता अदालत ही 15 तारखेला ठेवली, म्हणजे सोमवारी ठेवलेली. त्याच्यामध्ये आम्ही तडजोडीनं रस्ता प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग त्यासाठी आम्ही तलाठ्यांना निर्देश दिलेत की जागेवरती स्थळ पाहणी करून घ्या, त्याचे फोटो प्रत्यक्ष आणा, प्रत्यक्ष काय माहिती आहे त्याची पंचनामा करा आणि इथे आपल्याला थेट त्याची काय परिस्थिती आहे गुगल मॅपवर बघून त्याच्या आधारे सामंजस्याने मार्ग काढता आले तर ते काढणारे आणि शक्यतो त्या दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याचा आदेश पारित करण्याचं आमचं
नियोजन आहे. हा एक वेगळा मुद्दा आपण आपल्या तालुक्यापुरता घेतलेला आहे. दुसरा आणखी एक वेगळा मुद्दा असा घेतलेला आहे की आपल्या तालुक्याचा भौगोलिक क्षेत्र खूप मोठं आहे. भौगोलिक व्याप्ती खूप मोठी आहे. 114 गावं आहेत आपल्याकडे. खूप दूरपासून लोकांना आमच्यापर्यंत किंवा महाई सेवा केंद्रांपर्यंत यायला लागतं दाखल्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या. मग आम्ही असं नियोजन केलं. आता आपण कॅम्प तर मोठ्या प्रमाणावर घेतले. मागेही आपल्याला माहितीये की जवळ आपण 36 कॅम्प आतापर्यंत घेतलेले आहेत आणि सगळे रिमोट एरियामध्ये घेतलेले आहेत, की जिथे आम्ही जातोय आणि लोकांना कडनं कागदपत्र गोळा करून त्याच्यामध्ये आपण दाखले देतोय आणि खूप मोठ्या प्रमाणावरती एका दिवसात सुद्धा आपण दाखले दिलेले आहेत. त्याचा पुढचा टप्पा म्हणून आता गावात जाण्याची गरज नाही, पण गावातनं जे दाखले आपल्यापर्यंत येतात ते त्या माणसाला लगेच मिळाले पाहिजे म्हणून आम्ही व्हॉट्सअपवरती तो दाखला देणार आहोत. नाहीतर पद्धत काय असते, इथनं माझी किंवा साहेबांची सही झाली की तो दाखला ई सेवा केंद्राला जातो. बऱ्याचदा त्या माणसाने स्वतःचा नंबर दिलेला नसतो, त्याला कळतच नाही की आपला दाखला आलेला आहे आणि तो आमच्याकडे फेऱ्या मारत राहतो. म्हणून प्रायोगिक तत्वावर या पंधरवड्यात आम्ही असा एक प्रयत्न करणार आहोत की जो नंबर आमच्याकडे त्या फॉर्मवरती दिलेला आहे तो नंबर कन्फर्म करायचा त्याच माणसाचा आहे. ज्या माणसाचा तो नंबर आहे त्यानेच दाखल्यासाठी अर्ज केला तर त्याला आम्ही व्हॉट्सअपवरती तो आमची सही झालेला डिजिटल सिग्नेचरचा दाखला पाठवणार आहे, जेणेकरून त्याला लगेच कळेल. नाहीतर काय होतंय की आमच्याकडे सेम डे सुद्धा दाखले होत आहेत किंवा 4-8 दिवसात होत आहेत आणि प्रत्यक्ष महिना कदाचित त्याच्यापर्यंत तो दाखला पोहोचत नाही. त्यामुळे आता याचा फायदा असा होईल की इथं सही झाली की त्याच दिवशी आमचा माणूस दिवसभरात तो दाखला त्याला व्हॉट्सअपवर पाठवेल. सगळ्या प्रकारच्या दाखल्यांसाठी आम्ही त्याचा कामाचा व्हॉल्यूम खूप आहे, त्याला मॅनपॉवर जास्त लागणार आहे म्हणून पहिल्यांदा आम्ही या 15 दिवसांसाठी म्हणून हे प्रायोगिक तत्वावर करून बघतो आहोत. याच्याशिवाय अजून एक गोष्ट इथे काम करताना किंवा तहसीलला पण आमच्या लक्षात आली की आता आपल्याला माहितीये माननीय महसूल मंत्री महोदय खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा करतायत आणि त्याच वेळी जे आमचं काम आहे त्याच्यात आपण कुठं कमी राहिलो का हे बघून त्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न करतात. त्यातलं एक काम आहे आमचं कजापचं. म्हणजे भूसंपादन झालं किंवा बिनशेती झाली तर त्याचा सातबारा वेगळा झाला पाहिजे. तर ते काम आढावा घेतल्यानंतर असं दिसतं की बऱ्यापैकी आपलं थांबलेलं होतं. मग आता आम्ही भूसंपादनाचे जेवढे प्रस्ताव होते ते संपवत आणलेले आहेत. ते ऑलमोस्ट काम संपलंय. कजापचे प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहेत. मग नंतर त्याचा पुढचा टप्पा म्हणून आम्ही या 15वडा मोहिमेमध्ये जे बिनशेती आदेश पारित होतात तहसील लेव्हलला किंवा उपविभागीय अधिकारी स्तरावरती, त्या बिनशेती आदेशांचं कजाप जे झालेलं नाहीये ते करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे त्याचे सगळे प्रस्ताव आता आम्ही उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठवतो आहोत आणि तो पण एक प्रयत्न करतोय. आणि दुसरं माझ्या ऑफिस पुरता मी एक हा प्रायोगिक तत्वावर आम्ही करून बघतोय, कारण त्याला पुन्हा कामाचा व्हॉल्यूम खूप आहे की नकलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लोक खूप येतात. आणि आता आम्ही असं केलं होतं की दर शुक्रवारी नक्कल द्यायची. मग शुक्रवारी खूप गर्दी होते. मग आता आम्ही सेम डे नक्कल देता येतंय का, येत्या सोमवारपासून आम्ही तो प्रयत्न करणार आहे की सकाळी माणूस नक्कल देऊन गेला की त्याला 1-2 तासांनी 3 तासांनी बोलवायचं आणि त्याचं डॉक्युमेंट काढायचं, तो आल्यानंतर त्याला त्याची नक्कल लगेच द्यायची. हा पण एक प्रायोगिक, त्याला कारण मॅनपॉवर खूप लागते, त्यामुळे प्रायोगिक तत्वावर या 15वड्यामध्ये तोही एक प्रयत्न आम्ही नंतर करणार आहे. मग नंतर त्याच्यात काही आपल्याला संगणक प्रणाली तयार करून करता येईल का, हा पुढचा टप्पा विचाराधीन आहे. पण तालुक्यापुरत्या आपल्या अशा 1-2-3 वेगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्याची माहिती आपल्याला देण्यासाठीच हे आजचं प्रयोजन होतं.